आता आपण पाहूया एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रोसिजर. एक्सपोर्ट प्रोसिजरमध्ये सर्वात पहिले इम्पोर्टर एक्सपोर्टरला एक्सपोर्ट इम्पोर्ट करणाऱ्या देशातील संबंधित अधिकाऱ्याकडून म्हणजेच रेलिव्हेंट ऑथॉरिटीकडून एक्सपोर्ट इम्पोर्ट परमिशन आणि लायसन्स मिळवणे आवश्यक असते. दुसरा पॉईंट, प्रिपेरिंग एक्सपोर्ट इम्पोर्ट डॉक्युमेंट्स. एक्सपोर्टरला काही डॉक्युमेंट्स बनवावे लागतात, जसे की कमर्शियल इनव्हॉइस, पॅकिंग लिस्ट, बिल ऑफ लॅडिंग आणि सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन. एक्सपोर्ट इम्पोर्ट डॉक्युमेंटेशनवर जर डिटेलमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी यावर डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. तिसरा पॉईंट, कस्टम क्लिअरिंग. एक्सपोर्टर इम्पोर्टरला त्याच्या शिपमेंटचे कस्टम क्लिअरन्स करून देण्याची जबाबदारी असते आणि त्यानंतर त्याच्या प्रॉडक्टचे शिपिंग म्हणजेच शिपिंग द गुड्स. चौथा पॉईंट, रिसिव्हिंग पेमेंट. एक्सपोर्टरला इम्पोर्टरकडून पेमेंट मिळणे आवश्यक असते किंवा पेमेंटची गॅरंटी असणे महत्त्वाचे असते.